प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 2 दिवसीय दौरे पर हैं। पीएम मोदी ने बुधवार सुबह त्रिशूर के गुरुवायूर मंदिर में पूजा अर्चना की। वहीं उन्होंने कोच्चि में 4000 करोड़ रुपए से अधिक की परियोजना का उद्घाटन किया। कोच्चि में जनता को संबोधित करते हुए पीएम मोदी ने कहा, केरल के लिए परियोजना का आज लोकार्पण किया गया है। वहीं पीएम मोदी ने भाजपा कार्यकर्ताओं को भी संबोधित किया। पीएम मोदी ने केरल में राम मंदिर का भी किया जिक्र। उन्होंने आगे कहा कि आज सुबह मुझे गुरुवायूर मंदिर में पूजा करने का सौभाग्य मिला। मुझे केरल के विकास के उत्सव में हिस्सा लेने का अवसर मिला। कुछ दिन पहले 30 दिसंबर को अयोध्या में महर्षि वाल्मीकि अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डे का उद्घाटन करते हुए मैं केरल में रामायण से जुड़े 4 पवित्र मंदिरों की बात की थी। यह चारों मंदिर राजा दशरथ के 4 पुत्रों से जुड़े हैं। केरळतिले एंडे सह प्रवृत्तगरे केरला के लोगों का प्रेम, उनका स्नेह हमेशा ही मुझे अभिभूत करता है। कल जिस क्षण में कोच्चि पर उतरा, तब से लेकर पूरे रास्ते भर हजारों लोग मुझे अपना आशीर्वाद देने आए। आज सुबह मैं गुरुवायूर और त्रिपायर मंदिर में दर्शन के लिए गया था। मंदिर के भीतर मैंने जनार्दन के आशीर्वाद की अनुभूति की और मंदिर के बाहर मुझे ईश्वर रूपी जनता जनार्दन के दर्शन हुए। हजारों की संख्या, एक बार फिर लोग मुझे आशीर्वाद देने के लिए आए थे। ये मेरा सौभाग्य है। ये भावना अद्भुत है। संगठन की ये शक्ति, केरल के कार्यकर्ताओं का ये परिश्रम वाकई बहुत संतोष देने वाला है। കേരളത്തിലെ ജനങ്ങളുടെ ഇഷ്ടം, പ്രേമം, സ്നേഹം എന്നും എന്നെ അത്ഭുതപ്പെടുത്താറുണ്ട്. ഇന്നലെ ഞാൻ കൊച്ചി എയർപോർട്ടിൽ ഇറങ്ങിയത് മുതൽ വഴിയരികിൽ മുഴുവനും ആയിരക്കണക്കിന് ജനങ്ങളാണ് എന്നെ അനുഗ്രഹിക്കാൻ എത്തിയത്. ഇന്ന് രാവിലെ ഗുരുവായൂർ, തൃപ്രയാർ ക്ഷേത്രങ്ങൾ ദർശനത്തിന് പോയി. ക്ഷേത്രങ്ങൾക്കകത്ത് ജനാർദ്ദനന്റെ അനുഭൂതി ലഭിച്ചു. എന്നാൽ ക്ഷേത്രങ്ങളുടെ പുറത്ത് എനിക്ക് ഈശ്വര രൂപം പൂണ്ട ജനാർദ്ദനന്റെ ദർശനവും ലഭിച്ചു. ആയിരക്കണക്കിന് ആളുകളാണ് വീണ്ടും എന്നെ അനുഗ്രഹിക്കാൻ വന്നിരുന്നത്. ഇതെന്റെ സൗഭാഗ്യമാണ്. ഈ വികാരം, ഈ ശക്തി, ഇത് അചിന്തിതമാണ്. ഇത് വളരെ അധികം സന്തോഷം എനിക്ക് നൽകുന്നു. കേരളത്തിലെ एंडे सह प्रवृत्तगरे केरला बीजेपी के कार्यकर्ताओं का सामर्थ्य कितना बड़ा है, ये हमने कुछ दिन पहले त्रिशूर में हुए नारी शक्ति सम्मेलन में देखा है। मेरा जीवन का बहुत बड़ा हिस्सा तो संगठन के कार्यकर्ता के तौर पर काम करते हुए ही बीता है। इसलिए अपने अनुभव से मैं कह सकता हूं कि इतना विराट सम्मेलन एक मजबूत संगठन ही करा सकता है। ये दिखाता है कि केरला में आप सभी कितनी अधिक मेहनत कर रहे हैं। കേരളത്തിലെ ബിജെപിയുടെ പ്രവർത്തകരുടെ കഴിവ് വളരെ വലുതാണ്. ഇത് കഴിഞ്ഞ ദിവസം തൃശ്ശൂരിൽ നടന്ന സ്ത്രീ ശക്തി സംഗമത്തിൽ കാണാൻ സാധിച്ചു. എൻ്റെ ജീവിതത്തിൻ്റെ വലിയ സമയം
ഞാൻ സംഘടനാ പ്രവർത്തകരെന്ന നിലയിൽ പ്രവർത്തിച്ച് ചെലവഴിച്ചതാണ്. അതുകൊണ്ട് തന്നെ അനുഭവത്തിൻ്റെ വെളിച്ചത്തിൽ എനിക്ക് പറയാൻ സാധിക്കും, ഇതുപോലെയുള്ള വലിയ സമ്മേളനം അത് നടത്തണമെങ്കിൽ ഒരു ശക്തമായ സംഘടനയ്ക്ക് മാത്രമേ സാധിക്കൂ എന്ന്. ഇത് നിങ്ങൾ കേരളത്തിൽ എത്ര പരിശ്രമിക്കുന്നു, എത്ര അധികം പരിശ്രമിക്കുന്നു എന്ന് കാണിച്ചു തന്നു.